सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कुख्यात गुंड पप्पू टेंभरेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई। 1 वर्षासाठी यवतमाळ कारागृहात स्थानबद्ध। गोंदिया शहरातील जितेश चौक छोटा गोंदिया येथील कुख्यात गुंड प्रकाश उर्फ पप्पू हसनलाल टेंभरे वय 30 वर्ष याच्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी प्रजित नायर यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करत त्यास 28 मार्च 2025 रोजी 1 वर्षासाठी यवतमाळ जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे। पप्पू टेंभरे याच्यावर 2012 पासून दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अपहरण, जुगार कायद्याचे उल्लंघन आणि दहशत निर्माण करण्याचे एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तो यापूर्वी 2016, 2019 आणि 2023 साली गोंदिया, भंडारा आणि बालाघाट मध्य प्रदेश येथून तडीपार करण्यात आलेला असूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नव्हता। पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या प्रस्तावावरून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बाणकर व साहिल झारकर यांच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई मंजूर केली। टेंभरेला 8 एप्रिल रोजी अटक करून यवतमाळ कारागृहात हलवण्यात आले। या कारवाईमुळे गोंदिया शहरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे। पोलीस निरीक्षक पर्वते यांनी अशा गुन्हेगारांविरोधात आणखी कडक कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया।